ओके, आज मी जास्तीची तुमच्याकडे प्रस्तावना करणार आहे. आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे एक असं व्हायरल फेशियल जे इंस्टाग्रामवर तर खूप हिट झालेलं आहे. तर आपण म्हटलं यूट्यूबवरतीही याचा एक आपण व्हिडिओ करूया. तर हे आहे अरोमाचं ब्रायडल फेशियल किट, जे अगदी फक्त 180 रुपयामध्ये तुम्हाला इतका चांगला फेशियल ग्लो देईल की तुम्ही बघतच राहाल. आज मी हा फेशियल केलेला आहे. तुम्ही बघू शकता ब्लड सर्क्युलेशन इतकं छान झालेलं. मी ब्लश वगैरे काही लावलेलं नाही आहे, मेकअप काही केलेलं नाही आहे, डायरेक्टली तुमच्यासमोर आलेली आहे. आणि खरंच ब्लड सर्क्युलेशन इतकं छान झालेलं आहे आणि इतके छान रिझल्ट ह्याचे मला मिळालेले आहेत. तर बघूया आपण ह्याच्यामध्ये काय काय आहे आणि काय काय नाही आहे. तर चला ट्राय करूया. हॅलो हाय, मी योगिता स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, जिथे आपण फॅशन, ब्युटी आणि लाईफस्टाईलवरती खूप छान छान असे DIYs शेअर करतो. आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे या व्हायरल फेशियल किटबद्दल. या एकाच किटमध्ये तुम्हाला 7 स्टेप्स मिळून जातात आणि तेही फक्त 180 रुपयाला. ज्याच्यामध्ये येतं फर्स्टमध्ये आहे फेस क्लिन्झर, सेकंड आहे एक्सफोलिएट जेल, थर्ड आहे स्किन सिरम, फोर्थ आहे नरिशिंग क्रीम, फिफ्थवरती आहे फेस पॅक, 6 आहे हायड्रेटिंग जेल आणि 7थवरती आहे सनस्क्रीनसुद्धा. म्हणजे आपल्या चेहऱ्याची किती ती लोक काळजी घेऊन हा जो फेशियलचा त्यांनी किट बनवलेला आहे, जो आपल्याला खूप फायदेशीर असा ठरणार आहे. तर कसा करायचा हे मी आज तुमच्याशी शेअर करणार आहे. आधी आपण फेस क्लीन करून घ्यायचा आहे साध्या पाण्याने आणि त्याच्यानंतर आपण प्रोसेस चालू करायची आहे. आधी मी घेतलेला आहे क्लिन्झर. हे किट खरं तर लिहिलेलं आहे यांनी की फक्त एकाच फेससाठी आहे, पण मला वाटते की याच्यामध्ये 2 फेस होऊ शकतात. म्हणजे एक फेशियल आणि एक क्लीनअप आपण करू शकतो कोणाचंही, कारण प्रोडक्ट खूप जास्ती याच्यामध्ये. मी फर्स्ट टाईम घेतलं तर बघा माझ्याकडे जास्तीचीच क्रीम आली आहे. तर तुम्ही तसं करू नका, थोडं क्रीम घेऊन बघा कसं होतं. त्याच्यानंतर क्रीम पूर्ण फेसवरती लावून घ्या आणि मसाज स्टार्ट करा. मसाज स्टार्ट करताना सर्क्युलर मोशनमध्येच करायचं आहे. छान तुम्ही तुमच्या पूर्ण फेसवरती करा, चिकवरती, माउथ अराउंड, नोजच्या इथे, डोळ्यांच्या इथे. मान आणि कान विसरायचे नाही, कारण तेही आपल्या चेहऱ्याचाच भाग येतो. ओपन राहिल्यामुळे चेहऱ्याने वरती जसं टॅनिंग येतं तसंच कानावर आणि मानेवरती सुद्धा येतं. तर त्याच्यामुळे तिथेही व्यवस्थित क्रीम लावून क्लिन्झिंग करून घ्यायचं आहे. क्लिन्झिंग तुम्ही 3 ते 4 मिनटं करून घ्या. त्याच्यामध्ये सगळी डस्ट वगैरे जी आहे, ऑइल सगळं निघून जाईल. व्यवस्थित फेशियल करताना क्लिन्झिंग हा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे, कारण आपल्या चेहऱ्यावरती जी डस्ट जमा झालेली असते किंवा ऑइल जमा झालेलं असतं किंवा आपण मेकअप केलेला असतो, ते रिमूव्ह होणं खूप जास्ती महत्त्वाचं आहे. मी थोडीशी लिपस्टिक लावली, ती निघून गेलेली आहे. छान व्यवस्थित सगळं क्लीन करून घ्या. क्लीन करून झाल्यानंतर आपण आपल्या सेकंड स्टेपकडे जायचं आहे. ते आहे एक्सफोलिएट जेल. मला ही किट स्पेशली आवडली आहे, कारण ह्याच्यामध्ये जे एक्सफोलिएट आहे ते जेल आहे, जेल स्वरूपात. याच्यामध्ये स्क्रब यांनी वापरलेला नाही. तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल की माझ्या फॉरहेड आणि माझी नेक थोडी जास्तीच तुम्हाला डार्क वाटत असेल माझ्या फेसपेक्षा, कारण मला भयानक अशी ॲलर्जी झाली होती धुळीची. आणि त्याच्यानंतर मला डॉक्टरने सांगितलं होतं की चेहऱ्यावरती काहीच अप्लाय नाही करायचं आणि स्पेशली फेशियल करताना स्क्रब तर अजिबातच करायचं नाही. पण आता माझी ट्रीटमेंट झालेली आहे बऱ्यापैकी, पण थोडेसे डाग अजून बाकी आहेत. पण हे जेल इतकं छान आहे, माइल्ड आहे, त्याच्यामुळे अजिबात इचिंग नाही झाली माझ्या फेसला किंवा काहीही असं जाड असं काही त्याच्यामध्ये नाही आहे की ज्याच्यामुळे आपल्या स्किनवरती इरिटेशन होईल. खूप छान प्रकारे झालेला आहे ह्याने एक्सफोलिएट. मसाज करायचा आहे छान असा या जेलने नेकवरती वगैरे. फक्त तुम्हाला जर असं वाटत असेल की आपली डेड स्किन वगैरे रिमूव्ह नाही होणार याने, तर मी असं एक स्पेशल वेगळा ब्रश ठेवलेला आहे. हा वापरायचा नाही आहे, हा वेगळा मी ब्रश ठेवलेला फक्त फेशियलसाठी. खूप सॉफ्ट आहे हा. याने तुम्ही असं हलक्या हाताने आपल्या चेहऱ्यावरती करून घ्यायचं आहे, असं राऊंड सर्कलमध्ये, जेणेकरून आपली जी डेड स्किन आहे ती रिमूव्ह होते आणि
खूप छान प्रकारे चेहऱ्यावरती ब्लड सर्क्युलेशन होतं. तुम्ही जर फक्त सिरम लावून किंवा ऑइल लावून ब्रशने जरी केलं ना मसाज, तरी तुम्हाला फरक दिसेल की तुमच्या चेहऱ्यामध्ये ब्लड सर्क्युलेशन खूप छान प्रकारे चालू झालेलं आहे. पुन्हा एकदा मसाज करून घ्या, जेणेकरून सगळं काही इव्हन आउट होऊन जाईल आणि नंतर आपण हे वायपापने क्लीन करून घ्यायचं आहे. थर्डला आहे हे स्किन सिरम, जी फोडण्याची खरं तर मला खूप मजा वाटत होती, पण ते अजिबात फुटायला तयार नाही आणि मला भीतीही वाटायला लागली की फुटलं आणि काच लागली तर काय करायचं. त्याच्यामुळे मी जाऊन फोडून घेऊन आलेले आहे. हे समोर फुटलेलं नाही आहे. त्याचा काचा साईडला फेकून द्या व्यवस्थित. नंतर सिरम घ्या. सिरमची क्वांटिटी ही खूप जास्ती आहे. मी सारखी सांगते की हे फेशियल किट खूपच छान आहे. माझी स्किन सेन्सिटिव्ह तर आहेच, पण त्याचबरोबर माझी स्किन खूप जास्ती ड्रायसुद्धा आहे आणि हे जे सिरम वगैरे याच्यामध्ये मिळालेलं आहे त्याच्यामुळे स्किनला अजून नरिशमेंट मिळतं आणि स्किन खूप छान ग्लो व्हायला मदत होते. या किटचं एक्सफोलिएट आणि हे सिरम याच्यामुळे ही किट माझी जास्तीच फेवरेट झालेली आहे. म्हणजे ज्यांच्या स्किनवरती काहीही केलं तर त्यांना प्रॉब्लेम होतो किंवा खूप जास्ती सेन्सिटिव्ह आहे स्किन, त्यांच्यासाठी ही किट खूप जास्त बेस्ट आहे. छान प्रकारे मसाज करून घ्या आणि हे जे सिरम आहे ते पूर्णपणे आपल्या फेसमध्ये आपल्याला ॲब्झॉर्ब करून घ्यायचं आहे. तुम्ही तुमच्या डोळ्यांवरती हलक्या हाताने रिंग फिंगरने मसाज करून घ्या. मसाज करताना व्यवस्थित आपल्याला रिलॅक्सेशन वाटेल अशा प्रकारे आपण हे मसाज करून घ्यायचं आहे. सिरम जास्ती असल्यामुळे मी हातानेही लावून घेतलेलं आहे. क्वांटिटी खरंच खूप जास्ती आहे. तुम्ही आरामात एक फेशियल आणि एक क्लीनअप करू शकता. माझी स्किन ड्राय आहे त्याच्यामुळे मी हे वायपअप नाही करणार. मी हे माझ्या स्किनमध्ये मुरू देणार आहे. याच्याचवरती मी नरिशिंग क्रीम लावलेली आहे, जेणेकरून क्रीम आणि सिरम दोन्हीही माझ्या स्किनमध्ये छान ॲब्झॉर्ब होऊन जातील. क्रीम फेसवरती लावून घ्या आणि ह्याच्यानंतर क्रीमचा मसाज थोडा जास्ती करायचा आहे आपल्याला. 10 ते 15 मिनटं करा. छान अपवर्ड डायरेक्शनमध्ये हा मसाज करायचा आहे, जेणेकरून आपल्या चेहऱ्यामध्ये छान असं ब्लड सर्क्युलेशन होईल आणि आपली स्किन छान अशी ग्लो होईल. जर तुम्ही घरीच फेशियल करत असाल तर तुम्ही रात्री करत जा फेशियल, जेणेकरून तुमच्या चेहऱ्यामध्ये हे जे आपण आता फेशियल करतोय त्याचे क्रीम्स आणि ऑइल्स छान ॲब्झॉर्ब होतील आणि रात्री डायरेक्टली झोपल्यामुळे आपल्या स्किनला खूप छान असं रिलॅक्सेशन मिळतं आणि स्किन अजून छान ग्लो करते. मी हे फेशियल केलं होतं वुमन्स डेसाठी, ज्याचा मी आधी तुम्हाला व्हिडिओ टाकलेला आहे रोज घेऊन. त्या दिवशीचा माझा प्राईजसुद्धा मला मिळालं होतं बेस्ट लुकसाठी, कारण मी मेकअप वगैरे खूप छान केला होता. पण मेकअप करण्याच्या आधीची ही स्टेप असते, कारण जर आपल्या स्किनवरती डेड स्किन वगैरे असेल तर मेकअप आपला व्यवस्थित राहत नाही, पॅची होतो. त्याच्यामुळे असं कोणतंही फंक्शन असेल तर तुम्ही ही किट आरामात आणून करू शकता. मी ही किट ब्लिंकिटवरून मागवली होती. तुम्हाला ही ॲमेझॉनवरतीही मिळून जाईल. ब्लिंकिटवरती मला 185ला मिळाली. 5 रुपये त्यांनी एक्स्ट्रा घेतले होते चार्जेस, पण वर्थ इट आहे. काहीही नुकसान नाही आहे. 180मध्ये खूप छान हे प्रोडक्ट आहे. छान मसाज करून घ्या. पूर्ण क्रीम ॲब्झॉर्ब करून घ्या 10 ते 15 मिनटांनी. आणि आता ही मी वायपअप करून घेतलेली आहे नरिशिंग क्रीम. खूप छान मला याचा रिझल्ट वाटला होता. 5th स्टेपला आहे आपला फेस पॅक. फेस पॅकची क्वांटिटी भरपूर आहे, तर लावून घ्या आपल्या पूर्ण फेसला, नेकला आणि इयरला सुद्धा. आपल्या ज्या ज्या पार्ट्स ओपन असतात, म्हणजे आपला चेहरा, मान आणि कान, याच्यावरती टॅनिंग खूप लवकर जमतं. त्याच्यामुळे फेशियल करताना किंवा तुम्ही जर डिटॅन पॅक लावत असाल किंवा ब्लीच करत असाल तर जेव्हा फेसला लावाल तेव्हा तुम्ही नेक आणि कानालाही लावून घ्या. 10 मिनटं ठेवून नंतर हे पुसून घ्यायचं आहे आपल्याला. त्याच्यानंतर 6 नंबरवरती आहे हायड्रेटिंग जेल.
याचा रिझल्ट खरंच काय सांगते तुम्हाला खूपच छान आहे. हे हायड्रेटिंग जेलचा तर स्मेल इतका सुंदर आहे. तुम्ही त्याचा स्मेल वेगळाच काहीतरी आरोमा आहे. तुम्ही नक्की वापरून बघा आणि याचे रिझल्ट्स मला सांगा. हे हायड्रेटिंग जेल असल्यामुळे हे पण मी लावून घेतलेलं आहे आणि याच्यावरती मी जरा ब्लड सर्क्युलेशन छान होण्यासाठीचे हे केलेले आहेत, मसाज स्टेप घेतलेले आहेत. जसं की मी हे टॅपिंग करते फेसवरती. टॅपिंगमुळे ब्लड सर्क्युलेशन खूप छान होतं. पिंचिंग करून घ्यायचं आहे. पिंचिंगमुळे हे ब्लड सर्क्युलेशन चांगलं व्हायला मदत होते चेहऱ्यावरती आणि खूप छान असा ग्लो येतो फेसवरती. ह्या स्टेप तुम्ही 2 वेळा करून घ्या तुमच्या फेसवरती, म्हणजे छान असा तुम्हाला रिझल्ट मिळेल. आणि आपलं फेशियल झालेलं आहे. फेशियल करताना मी असे हे वाईप ऑफ वापरते, जे 1 टाईम यूज करून आपण थ्रो करू शकतो, जेणेकरून आपल्याला हायजीन मिळते. त्याच्यानंतर 7 स्टेप आहे सनस्क्रीन. सनस्क्रीन ही खूप जास्त क्वांटिटीची आहे, चुकून मी थोडी जास्तीचीच घेतली. नंतर मी थोडीशी वाईप करून घेतली ती आणि छान चेहऱ्याला लावून घेतली. मस्तपैकी हा सगळा फेशियल माझा झालेला आहे. खरंच खूप छान रिझल्ट आला होता. तुम्ही करून नक्की मला सांगा की तुम्हाला याचा रिझल्ट कसा वाटलेला आहे. 180 रुपये वर्थ इट आहेत. फक्त तुम्ही ब्लॅक हेड्स आणि व्हाईट हेड्स आधीच काढून घ्या, कारण याच्यामध्ये ते नाही निघू शकत. तर पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत स्टे हेल्दी, स्टे ब्युटिफुल. बाय.